नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय ग्राउंडेड विजन. आणि आज आपण आपल्या घरी आहोत, आपल्या काजूच्या बागेमध्ये आहोत आणि काजूच्या ब्या मिळायला चालू झाल्यात. आपण काजूच्या ब्या बघताल तुम्ही हातामध्ये आहेत, सुक्या काजू मिळायला चालू झाल्यात. यावर्षी फार काजू धरलेल्या नाही आहेत, पण जेवढ्या धरल्यात आपण काजूच्या ब्या शोधतोय. आणि ही आपली पूर्णपणे बाग आहे. पप्पांनी मी आलो होतो, म्हटलं यावर्षी सुरुवातीला यायला भेटलं होतं, नंतरला यायला नव्हतं भेटलं. आता आपण गावीच आहोत, तर म्हटलं चला तुम्हाला आपली काजूची बाग पण दाखवतो. पप्पा आहेत माझ्यासोबत आणि भाजीला पण आम्ही काजू काढतोय. म्हटलं संध्याकाळी भाजी करूयात. या वर्षीची पहिलीच भाजी आपण खातोय. मार्केटला बऱ्याचशा ठिकाणी काजू दिले आहेत. ह्या ज्या तुम्ही बघताय ना, ह्या कोवळ्या आहेत. ह्या भाजीच्या म्हणजे ह्याची भाजी नाही होणार, याच्यामध्ये जर पूर्णपणे कोवळा आहे. भाजीसाठी अजून जून लागतात. अशा काळ्या पडल्यात. बुरशीनाशकचा जर स्प्रे कमी झाला ना, तर अशा पद्धतीची बुरशी लागते, काजू काळ्या पडतात. आता ही जी काजू आहे ना बघा, ही पूर्णपणे याचा जो देठ आहे हा मोठा झाला आहे आणि हिचा जो देठ आहे तो पूर्णपणे छोटा आहे. मग ही भाजी आपण म्हणजे ही भाजीसाठी आपण काजू काढू शकतो. म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे चांगला गर आपल्याला मिळेल. इथे तुम्ही बघाल ना, तर आपली वेंगुर्ला लावली आपण 4 नंबर 7 नंबर. पण इथे माझ्या मागे बघाल तर गावठी काजूचं झाड आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं धरलं आहे. तुम्ही बघायला गेलात ना, तर गावठीला फारशी मेहनत नाही लागत, एकदा लावली लॉंग टर्म देते रिझल्ट. मी याच्यावरती काजू एक आपल्याला भाजीसाठी आहे, काढूया आपण. भाजीसाठी होईल. ही छोटी येते, गावठी असल्या कारणाने ही फार मोठी होत नाही. याची बी छोटी येते, पण चांगल्या क्वांटिटीमध्ये धरले आहेत. तुम्ही बघाल ना, चांगल्या क्वांटिटीमध्ये धरलेत. आणि इथे एक आपलं झाड माकडाने तोडलं आहे. ते बघायला याची एक खांदी पूर्णपणे वाढलं तोडली आहे आणि त्याच्यामध्ये काही किडे पण आहेत. जाऊ दे, कोयतीने साफ करायला पाहिजे. तिथे तुम्हाला दाखवतो. बघा, हे माकडाने तोडले. माकड पण नुकसान करायचं काम करतात आणि माकडांचं सध्या चालू काय की नुकसान जास्त करतात, कमी खातात. त्याच्यामध्ये पण आपण ह्या झाडांवरती पण बघू आपल्याला कुठे भेटते का बिया, कारण ज्या काही बिया आहे त्याच्यावरती कुठे कुठे आपल्याला भाजीसाठी चांगल्या मिळतात फार. आता ही जी काजू आहे ना, ही पूर्ण तयार आहे. बघाल तुम्ही, पूर्ण तयार आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे चांगला गर आहे. तर ह्याची भाजीची टेस्ट जी लागते ती चांगली लागते. कोवळ्या ज्या बिया आपण काढणार आहोत त्याची टेस्ट एवढी चांगली लागत नाही. ह्याच्यावरती पण आपल्याकडे भरपूर आहेत. आपल्या बागेमध्ये एक काजूचं झाड असं आहे जे गावठी आहे. आणि म्हणजे त्याला गावठी पण नाही बोलणार, ॲक्च्युली ती वेगळी कोणती तरी व्हरायटी असेल. त्याची जी बी येते ना, ही खूप एवढ्या मोठ्या लेवलची बी येते. म्हणजे मोठं बी येते. त्याचं बोंड जे असतं हे छोटं असतं, पण त्याची बी भरपूर मोठ्या लेवलला येते. पण ते अजून नाही धरली आहे. त्याला मोहर पकडला आहे, पण त्याला बी पकडायला टाईम लागतो, लेट धरते. बघा, हे झाड आहे ते आपलं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मोहरलं आहे आणि ह्याची बी खूप मोठी येते. म्हणजे तुम्हाला मी आता जी बी दाखवली त्याच्यापेक्षा डबल मोठी बी येते. आणि पूर्णपणे जुनं झाड आहे, पण गावठी आहे. इथे एक आपलं फणसाचं झाड होतं, चांगले फणस धरायचे, पण ते मेलं आहे. आता त्याला तोडून टाकायचं, कारण हे जर तुम्ही बघाल ना, बागेमध्ये अशी सुकी जर झाडं असतील तर त्याला बघा अशी वाळवी पकडते. हा खड्डा बघा केवढा मोठा आहे. हे जे काजूचे जे झाड आहे आपलं, त्या काजूच्या झाडाच्या खालीच एवढा मोठा खड्डा खोदला आहे. आता मी जिथे बसलो आहे ना, तर हा जो खड्डा तुम्हाला मी म्हणालो, हा जो खड्डा खोदलेला आहे, तो खड्डा जंगलामध्ये जे प्राणी असतात ज्याच्यामध्ये डुक्कर, ते काय करतात, ह्याच्यामध्ये जे काही जमिनीमध्ये किडे वगैरे असतात ते खाण्यासाठी ह्या पद्धतीची माती उकरत असतात. किंवा कंद वगैरे जर कोणते त्यांना भेटत असतील तर ती माती पूर्णपणे उकरून काढतात. पप्पांना विचारूया आपण. पप्पा, तो डुक्कर आता हे आहेत ना, डुक्कर हे खोदून काय करतात? ते आता हे असतं ना, हम्म, ते पाळ, ते दिंड्याची पाळ हा. खोदून खातात. दिंड्याची जी पाळं असतात ती हा, खातात. हा. अच्छा. आणि अजून अजून काय किडे वगैरे असतील ते किडे पण खातात. खातात. म्हणजे दिंडा त्याची मुळं त्यांना चांगली आवडतात. काळी पाळ्या मुळं असतात, हा. ते आवडतात.
अच्छा, म्हणजे दिंडा. आता दिंडा तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवतो दिंडा काय असतो. काही लोक होळीच्या वेळी आगीमध्ये जाळून जे वाजवतात, ज्याचा मोठा आवाज येतो, तो हा दिंडा. आता हा सुकला आहे पूर्णपणे. ही दिंड्याची झाडं आहेत आणि ह्यांच्या बुंद्यामध्ये पण बघायला गेलात ना तर खड्डा त्यांनी खोदला आहे आणि ते जे कंद जे म्हणतात की मुळांना जे कंद पकडतात त्यांना गोड लागत असतील, त्यामुळे ते खात असतील. तुम्हाला दाखवतो. अशा बिया तर तुम्ही ह्या अशा बिया जर सुकवल्या किंवा ह्या ज्या लाल लाल झालेल्या दिसतात तुम्हाला उन्हामध्ये तापलेल्या लाल, ह्या जर तुम्ही फोडल्या आणि ह्यातला जर गर खाल्ला ना तो खूप टेस्टी लागतो, खूप चांगला लागतो. इथे बघा चांगल्या पद्धतीने भरल्यात काजू, चांगल्या भरल्यात. मजा आहे. म्हणजे आपलं जे काही रुटीन डेलीचं चालू असतं आणि त्यातून जर आपल्याला जर रिचार्ज करायचं असेल ना स्वतःसाठी, तर बागेमध्ये यायला पाहिजे आपण स्वतःच्या. बागेमध्ये मेहनत घेतली ना की हे जे फळं मिळतात. आपण आता बागेंना सेंद्रिय ठेवलं आहे, केमिकल नाही देत आहोत, पण ती मेहनत घेतल्यानंतरला अशी जर फळं मिळणार असतील ना तर भारी आहे. चला, मोठी विकायला तुम्हाला फारशा काजू नाही मिळाला ठीक आहे, पण स्वतःसाठी भाजीसाठी निघाल्या तर खूप चांगलं. आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर काळजी घेताय, आमचा जर गायडन्स घेताय, तर तुम्ही बिझनेससाठी पण मोठ्या लेवलवरती तुम्ही काजू बनवू शकता. काजू काढून झाल्यात आपल्या आणि आपण एवढ्या भाजीसाठी काजू काढल्यात. आणि इथे ही जी जागा आहे ना, ही जागा मी जेव्हा लहान होतो, आम्ही जेव्हा बागेमध्ये यायचो, मी इथे घाबरत वरती चढायचो आणि बसायचो. म्हणजे फार उंच नाही आहे, तुम्ही बघाल ना फार उंच नाही आहे, पण मी घाबरत तिथे वरती चढायचो आणि बसायचो. आणि इथून जर खाली उडी मारायची असेल तर मला भरपूर भीती वाटायची. पण मी आज जेव्हा उभा आहे ना तर ती माझ्या जागा खांद्याला लागते. मला काय सांगायचं आहे की कधी कधी एखादी गोष्ट करताना आपल्याला आता वाटते बापरे किती कठीण आहे, आपल्याला जमणार नाही किंवा आता माझ्याच्याने होत नाही आहे, तर काय टेन्शन नका घेऊ. एक परफेक्ट टाईम आला ना, त्या एका परफेक्ट टायमावरती त्या सर्व गोष्टी होतात आणि तुम्हाला वाटतं की किती इझी होतं आणि मला जे जमत नव्हतं. काय काजू काढून झाल्यात आपल्या. आता आपण जाऊया घरी. आता जेवायचं आहे. आजसाठी दुपारसाठी नाही करायची, आपल्याला संध्याकाळी बनवायची आहे. तर जेवल्यानंतरला आई संध्याकाळी काजूची भाजी बनवेल. पप्पा कापून देते. त्या कशा कापायच्या, आम्ही कशा कापतो तेही तुम्हाला दाखवतो. आणि आपल्याकडे जशी मी तुम्हाला मोठी काजू दाखवली होती, आपल्याकडे सर्वात एक मोठी काजू आहे. तर आपल्याकडे एक अशी एक छोटी काजू पण आहे की जी भरपूर छोटी आहे. बघा ही, बघा ही पूर्णपणे तयार झाली आहे. ही जी आहे ना, ही बघा ही पूर्ण तयार झाली आहे आणि ही एवढीच बनते, ह्याच्यापेक्षा मोठी बनत तर तुम्हाला दाखवतो. ही पूर्णपणे तयार झाली आहे आणि एकदम छोटीशी पिटुकलीशी एवढीशीच बनते. पण ह्याचं जे बोंड बनतं ना हे फार मोठं बनतं आणि खाण्यासाठी टेस्टीही लागतं. जसे आम्ही आज बागेमध्ये फिरतोय तसे आमचे काही शिपाई पण आहेत बागेमध्ये जे फिरतायत. नाही, हे मागचे नाही, हे पप्पा आहेत. शिपाई कोण तर माकड, त्यांचं चालूच असतं, ते बघा धावतात पूर्ण बागेमध्ये. इथे पण आता याला चालू झाल्यात काजू, इथे पण आहेत काजू याला चालू झाल्यात, पण आपल्याला फार नको आहेत. आपल्याला जेवढ्या भाजीला पाहिजे तेवढ्या आपण काढल्यात. चला मग घरी जातो, तुम्हाला कशा काजू कापायच्या त्या दाखवतो. हे वरती आपलं शेत आहे आणि हे शेत आपलं गावी असतं ना, एकत्र सर्वांचं असतं, तसं हे शेत आहे. आणि शेताच्या खालीच एकदम ही आपली घरं आहेत. एकदम जवळ आहे, म्हणजे घराला लागूनच आपलं शेत आहे. मला काही कामं होती म्हणून मी बाहेर आलो आहे. भाजी काजू कापून झाल्यात, भाजी आई रात्री बनवेल. म्हटलं हा ब्लॉग इथेच थांबूयात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.